कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकण कटा न्यूजच्या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सलग 4 ते 5 दिवस कोसळणाऱ्या पावसानं कहर करण्यास सुरुवात केली आहे। जिल्ह्यातील बहुतांशी सर्व तालुक्यात पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले। चिपळूणमधील वशिष्ठी, कोदवली, नारंगी, अर्जुना आणि शास्त्री नद्यांनी इशारा पातळी ओलांडून धोका पातळीकडे वाटचाल सुरू केली आहे। चिपळूणमध्ये पावसाचा जोर सध्या वाढत चाललेला आहे। शहरातील विविध ठिकाणी वशिष्ठी आणि शिव नदीच्या पुराचं पाणी शिरण्यास सुरुवात झाली आहे। चिपळूणमधील चिंचनाका येथे पाणी साचलेले असून शहरातील रस्ते पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक विस्कळीत झालेली आहे। जनजीवनावरती मोठा परिणाम झालेला आहे। नदी शेजारी असलेल्या व्यापाऱ्यांकडून सामान सुरक्षित स्थळी हलवण्यास सुरुवात झाली आहे। आपत्ती व्यवस्थापनाची यंत्रणा शहरामध्ये सध्या तैनात झाली आहे। आवश्यकता नसल्यास घराच्या बाहेर न पडण्याचा प्रशासनाने सूचना केल्यात। आवश्यकता नसल्यास घराच्या बाहेर पडू नका असं आवाहन प्रशासनाने केलंय। आता जी माहिती समोर येते त्याप्रमाणे चिपळूण मार्ग पूर्णपणे बंद करण्यात आलाय। बहादूर शेख नाकावरून गाडी पुढे पोलीस प्रशासन सोडत नाहीयेत। वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे। चिपळूण महामार्ग बंद असून पोलिसांनी गाड्या थांबवल्यात। बाजारपेठेसह विविध भागांमध्ये पाणी भरलंय। कुंभारली घाटामध्ये सकाळी दरड कोसळलेली होती, परंतु लगेचच दरड हटवून वाहतूक सुरळीत करण्यात आलेली आहे। परंतु संभाव्य धोका ओळखून चिपळूण मार्ग बंद करण्यात आलाय। बहादूर शेख नाक्यावरून पोलीस प्रशासनानं गाड्या पुढे पाठवण्यास मनाई केली आहे। त्यामुळे चिपळूण कराड मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे। गुहागर आगाराच्या स्वारगेट, अक्कलकोट, मिरज बस या परत गुहागरमध्ये आलेल्या आहेत। त्यामुळे चिपळूण मार्गावरील वाहतूक स्थगित करण्यात आल्याची माहिती या क्षणाला समोर येते। स्वारगेट, अक्कलकोट, मिरज बस पुन्हा एकदा गुहागरला आलेली असून त्यामुळे चिपळूण मार्गावरील वाहतूक स्थगित झाली आहे। सोबतच खेड येथील जगबुडी नदी अद्यापही धोका पातळीवरती वाहू लागली आहे। त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत। गेल्या 4 ते 5 दिवसांपासून चिपळूणमध्ये मुसळधार पावसामुळे वशिष्ठीसह शिवनदी देखील दुथडी भरून वाहू लागली आहे। चिपळूण बाजारपेठेमध्ये पाणी भरण्यास सुरुवात झालेली असून व्यापाऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। मुरादपूर, चिंचनाका, वडनाका, आईस फॅक्टरी, पेटमाप, इंडियन जिम या भागामध्ये 2 ते 1.5 फूट असं पाणी साचलेलं पाहायला मिळतंय। नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नये, कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेवू नये अशा सूचना चिपळूण नगरपालिका प्रशासनाने दिल्या आहेत। सध्या चिपळूण प्रशासन अलर्ट मोडवरती असून प्रांताधिकारी आकाश लिगाटे, मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्यासह अन्य अधिकारी आणि एनडीआरएफच्या पथकाकडून पाहणी केली जाते। नगरपालिका, महसूल, पोलीस आणि एनडीआरएफची पथकं तैनात ठेवण्यात आलेली आहेत। 5 ठिकाणी बोटी ठेवण्यात आलेल्या आहेत। चिपळूण शहरातील सकल भागामध्ये पाणी साचण्यास सुरुवात झालेली असून सध्या वशिष्ठी नदीची पाणी पातळी 5.86 मीटर वरती म्हणजेच इशारा पातळीवरती आहे। कोळकेवाडी धरणाची पाणी पातळी 134.80 मीटरवर आहे। कोळकेवाडी धरणाच्या परिसरात काल सकाळी 8 पासून आज 8 पर्यंत म्हणजे 24 तासांमध्ये 220 मिलीमीटर पाऊस पडलेला आहे। आज सकाळी 8 ते 12 या वेळेत 80 मिलीमीटर पाऊस पडलेला असून सर्व मशीन बंद केलेले आहेत। सकाळी 9:50 भरती होती, आता दुपारी 3:50 ओटी होणार आहे। पुढील अर्धा तास महत्त्वाचा आहे आणि काही तास देखील चिपळूणकरांसाठी अतिशय महत्त्वाचे आहेत। 11 ठिकाणी नगरपालिका, महसूल, पोलीस आणि एनडीआरएफची टीम या ठिकाणी तैनात करण्यात आली आहे। चिपळूण प्रशासनानं कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेवू नये। कुळकेवाडी धरणाच्या मशीन 5:30 वाजता बंद करण्यात आलेल्या होत्या, परंतु कुळकेवाडी धरणाची पाणी पातळी वाढत असल्यानं 12:30 वाजता एक मशीन पुन्हा सुरू करावी लागली। ते पाणी शहरामध्ये 1:30 वाजता येईल। 10 पटी भागातील पावसाचा जोर कमी झालेला आहे, ही दिलासादायक बाब म्हणावी लागेल। सर्व नागरिकांना पुढील काही तास हे अतिशय महत्त्वाचे आहेत आणि पुढील काही तास सतर्कतेचा इशारा चिपळूण प्रशासनाने दिलेला आहे। कोकणातील आणि चिपळूणमधील प्रत्येक पावसासंदर्भातील अपडेट आपण कोकण कट्टा न्यूज वरती अगदी सविस्तरपणे पहा। तेजस बोरगरे, कोकण कट्टा न्यूज, चिपळूण, रत्नागिरी। प्रदक्षिणा झाली त्याची पालखी फिरून
में भेज दिया ना। सर्व व्यापारी बंधूंना सूचित करण्यात येते की आज जोरदार चिपळूण शहरामध्ये जोरदार अतिवृष्टीमध्ये पावसाचे पाणी व पुराचे पाणी हे बाजारपेठेत आलेले आहे। तरी आपल्या आस्थापनेतील माल हा सुरक्षित स्थळी हलवावा। तसेच काही मदत आवश्यक असल्यास चिपळूण नगर परिषद आपत्ती व्यवस्थापन कार्यालयाशी संपर्क साधावा। तसेच कोणतेही अफवावरती आपण विश्वास ठेवू नये ही विनंती। धन्यवाद। उसमें भेज दिया ना। सर्व व्यापारी बंधूंना सूचित करण्यात येते की आज जोरदार चिपळूण शहरामध्ये जोरदार अतिवृष्टीमध्ये पावसाचे पाणी व पुराचे पाणी हे बाजारपेठेत आलेले आहे। तरी आपल्या आस्थापनेतील माल हा सुरक्षित स्थळी हलवावा। तसेच काही मदत आवश्यक असल्यास चिपळूण नगर परिषद आपत्ती व्यवस्थापन कार्यालयाशी संपर्क साधावा। तसेच कोणतेही अफवावरती आपण विश्वास ठेवू नये ही विनंती। धन्यवाद। नाइक कंपनी बाजार में। या ये अपना इलेक्ट्रिक वाले ये अभी हनीफ भाई आ रहे हैं, बहुत जद्दोजहद करके आ रहे हैं। ये खास ये अपना खालिद भाई के वास्ते। ई मार्कंडी संस्कृति केंद्र।